सोयाबीनच्या दरावरून आणि मुद्द्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आता आक्रमक भूमिका घेतली। रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये आंदोलन करण्यात आलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं सोयाबीन जाळत सरकारचा निषेध केला, तर सोयाबीनला प्रति क्विंटल 8,500 रुपये भाव देण्याची मागणी देखील या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आज लातूरमध्ये बाजार समितीच्या भव्य सभागृहामध्ये सोयाबीन ऊस परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। परिषदेच्या पूर्वी जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी जे सोयाबीन आणलं होतं ते बाजार समितीच्या आवारात जाळून आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे। हे सोयाबीन जाळण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। ओल्या दुष्काळामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन सोंगायचीच वेळ आली नाही, पण जे काही सोयाबीन थोडं बहुत वाचलं त्याला सरकारने 8,500 रुपये भाव दिला पाहिजे। सरकार भाव देणार नसेल तर किमान मिळणारा भाव आणि त्याच्यातली तफावत भाव फरक म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्हाला दिला पाहिजे। आणि ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आहे, ऊसाला सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।